जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील हाकेला धावणारा नवसाला पावणारा खवळे महागणपतीच्या दर्शनाकरिता 21व्या दिवशी भाविकांनी गर्दी केली होती। शुक्रवारी सकाळपासून भाविक मोठ्या प्रमाणात तारामुंबरी येथे श्री गणरायाच्या दर्शनाकरिता गर्दी केली होती। दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसादाचा गणेश भक्तांनी लाभ घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, गोवा, कर्नाटक या प्रांतातून हजारो भाविक दर्शनाकरिता देवगड येथे दाखल झाले होते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। देवगड तालुक्यातील 324 वर्षाची परंपरा असलेला खवळे महागणपती उत्सव गेली कित्येक वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राबाहेरील देखील गणेश भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा 21 दिवसात 3 रूप बदलणारा हा गणराया याचं आकर्षण निश्चितपणे गणेश भक्तांना आहे। यावर्षी हा सोहळा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। विशेषतः 22 तारीखला संकष्टी होती। यावेळी प्रचंड प्रमाणात भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती। गेल्या कित्येक वर्षातील गर्दीचा उच्चांक यावर्षी मोडण्यात आला आणि हीच परिस्थिती यावर्षी दिसून येत असून आज विसर्जनाचा दिवस आहे आणि या विसर्जनाच्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून, कर्नाटकातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो भाविक दर्शनाकरता रांगेत उभे आहेत। नुकतीच या ठिकाणी महाआरती देखील झालेली आहे। गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करून गेल्या 21 दिवसात, मागील 21 दिवसात या ठिकाणी खवळे महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटाद्वारे देखील प्रसिद्धीस आलेला हा गणराया निश्चितपणे नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी म्हणून त्याची ख्याती आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो भाविक हे दर्शनासाठी रांगेत या ठिकाणी उभे आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नुकतीच आरतीचंही आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे। आज विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे आणि या विसर्जनाच्या दिवशी देखील भाविक मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या 21 दिवसात या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी असतील, राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी भेट देऊन या गणरायांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना साकडे घातलेला आहे। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा हा गणराया निश्चितपणे भक्तांचा हाकेला धावतो आणि याच पद्धतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी आयोजन यापूर्वी करण्यात आलं आहे। महाआरती, महाभोजन अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि या संपूर्णपणे या खवळे महागणपतीच्या उत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य भागातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। विशेषतः संपूर्णपणे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात। महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, एक महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून भाविक येतात आणि याच ठिकाणी कोल्हापूर या भागातून देखील भाविक भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत। मॅडम, आपण काय सांगाल? आज आपण खवळे महागणपतीचं दर्शन घेतलं। खवळे महागणपती विषयी आपल्याला काय वाटतं आणि हे दर्शन घेऊन आपल्याला काय वाटलं? हा 21 दिवसाचा गणपती आजच विसर्जन आहे। खरं तर आम्ही आज हा गणपतीची पूर्ण रचना पूर्ण होते, त्यामुळे आम्ही आज कोल्हापूरहून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब आलेलो आहोत। आपण गणपतीकडे कशा पद्धतीची मागणी केली, काय सगळं यातलं? आम्ही आमचा नवस बोलण्यासाठी सगळेजण इकडे आलेलो आहोत, कारण या गणपतीला नवसाचा गणपती असं म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे इथे सगळेजण नवसासाठी किंवा गारण घालण्यासाठी येत असतात। निश्चितपणे या ठिकाणी कोल्हापूरहून भाविक गणेश भक्त आलेले आहेत। त्यांनी असं सांगितलं गणरायांचं दर्शन घेणं आणि त्याच पद्धतीनं नवसाला पावणारा गणपती म्हणून नवस बोलण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आपण या ठिकाणी अन्य भाविकांकडे देखील जाणार आहोत। गणेश दर्शनाकरता देखील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडम, आपण गणरायांचं दर्शन घेतलं, खवळे महागणपतीचं दर्शन घेतलं, हे दर्शन घेऊन आपल्याला काय वाटतं आणि आपण कशा पद्धतीची मागणी गणरायांकडे केली? हॅलो, मी मुंबईवरून आलेले आहे। खवळे गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी येते, पण विसर्जनाला प्रथमच आलेले आहे। जेव्हा मला खूप आवडलं हे सगळं, इकडचा माहोल, इकडचा परिसर, इकडचं सगळं भक्तिमय हे
असं आहे, सगळ्यात आवडलं. सगळ्या इतक्या भक्तजनांची लाईन लागते, गर्दी होते आणि शेवटच्या दिवशी तर विचारायलाच नको, इतकं हे होतं. सगळ्या विसर्जनाच्या दिवशी गर्दी होते, त्यामुळे मला खूप आवडतं. मी दरवर्षी यायचा प्रयत्न करेन विसर्जनाला. माझ्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दरवर्षी येईल. असं बाकी झालं. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो आणि त्या अनुषंगाने मुंबई येथील भाविकांनी देखील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की प्रतिवर्षी आमच्या गणेशाचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही या दर्शनाकरता निश्चितपणे येऊ. त्यासोबत आहेत खवळे महागणपतीचे प्रमुख आणि विशेषतः या संपूर्ण उत्सवात जे हिरिरीने भाग घेऊन हा उत्सव पार पाडतात ते आमचे सूर्यकांत भाऊ खवळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खवळे साहेब, आपण हा यावर्षीचा उत्सव आणि यापूर्वी जी भाविकांची गर्दी आहे याबद्दल आपण काय सांगाल? यावरचा उत्सव जो आहे तो भाविकांच्या गर्दीच्या बाबतीत उच्चांकाचा आहे. जसं की संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी जवळजवळ 200 ते 250 गाड्या या ठिकाणी लागले होते. प्रथमच मिठमुंबरीपर्यंत गाड्यांची लाईन गेलेली होती आणि म्हणजे तारामुंबरीचं तो विक्रमच आहे गर्दीच्या बाबतीत. आणि ह्या वर्षी सर्वसाधारण सगळेच दिवस गर्दीत झालेले आहेत. म्हणजे ह्या गणपतीची आता ख्याती मला वाटतं देशामध्ये पसरायला लागलेली आहे आणि त्यामुळे हा उत्सव दिवसेंदिवस वाढतच जाईल. एक खेडेगाव तारामुंबरीसारखं खेडेगाव असून एवढी प्रचंड गर्दी होत आहे, हे या गणपतीच्या जी पावणा किंवा नवसाला पावणारा म्हणतो त्याचंच ते श्रेय आहे असं मला वाटतं. निश्चितपणे महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, गोवा असो, याबरोबर देशभर या गणपतीची ख्याती पोहोचली असून या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी ही निश्चितपणे या पुढील काळात मोठ्या प्रमाणात होईल अशा पद्धतीची अपेक्षा देखील खवळे महागणपतीचे प्रमुख सूर्यकांत खवळे यांनी व्यक्त केलेली आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.